नमस्कार. BA भाग 3 राज्यशास्त्र विभाग पेपर नंबर 10 तुलनात्मक राजकारण. या पेपरमध्ये आपण दुसरे प्रकरण पाहतो आहोत. राज्यघटनावाद. त्यामध्ये राज्यघटनावादाचा अर्थ व व्याख्या. दुसरा भाग इंग्लंडमधील राज्यघटनावाद. हे दोन्ही मुद्दे आपण यापूर्वी पूर्ण केलेले आहेत. त्याचबरोबर आपण तिसरा मुद्दा अमेरिकेतील राज्यघटनावाद, यामध्ये अमेरिकेतील राज्यघटनेची वैशिष्ट्ये हा भाग आपण पाहतो आहोत. अमेरिकेच्या राज्यघटनेची काही वैशिष्ट्ये आपण पाहिली आहेत. लिखित व निर्मित राज्यघटना, राज्यघटनेचे श्रेष्ठत्व, परिदृढ राज्यघटना, जनतेचे सार्वभौमत्व, संघराज्याची निर्मिती, अध्यक्षीय शासन पद्धती, सर्वश्रेष्ठ न्यायालय, सत्ता विभाजनाचे तत्व, नियंत्रण आणि संतुलन आणि मूलभूत अधिकार, अशा विविध 10 वैशिष्ट्यांचा यापूर्वी आपण अभ्यास केलेला आहे. 11वं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे दुहेरी नागरिकत्व. अमेरिकेच्या मूळच्या राज्यघटनेत नागरिकत्वासंबंधी काही उल्लेख आढळून येत नसला तरी 1868 मध्ये अमेरिकन राज्यघटनेत घटनादुरुस्ती होऊन राज्यघटनेत दुहेरी नागरिकत्वाचा समावेश करण्यात आला. संघराज्यात जन्मलेल्या आणि कायद्याच्या मार्गाने ज्यांनी नागरिकत्व मिळालेले आहे असे जे लोक संघराज्याच्या अधिकार कक्षेत येतात त्यांना नागरिकत्वाचा दर्जा प्राप्त होतो. अर्थात अमेरिकेतील प्रत्येक नागरिकास 2 प्रकारचे नागरिकत्व प्राप्त होते. ज्याप्रमाणे आपल्या देशामध्ये नागरिकांना एकेरी नागरिकत्वाचा अधिकार दिलेला आहे, त्याप्रमाणे अमेरिकेतील नागरिकांना दुहेरी नागरिकत्वाचा अधिकार दिलेला आहे. पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे संघराज्याचे नागरिकत्व आणि दुसरा घटक राज्याचे नागरिकत्व. अमेरिकेतील प्रत्येक व्यक्ती अमेरिकेची नागरिक असून ती घटक राज्याची, ज्या घटक राज्यात राहते त्या घटक राज्याची ही नागरिक असते. संघराज्याच्या नागरिकत्वाच्या अटी सर्व नागरिकांसाठी समान आहेत. व्यक्तीने जन्माने अमेरिकन नागरिकत्व असली पाहिजे. एखादी व्यक्ती अमेरिकेच्या बाहेर जन्म पावलेली असेल परंतु तिची आई किंवा आई वडील अमेरिकन असतील तर तिला अमेरिकन नागरिकत्व प्राप्त होते. याशिवाय प्रत्येक घटक राज्यातील नागरिकत्वासंबंधी अटी भिन्न भिन्न आहेत. परंतु ज्या घटक राज्यात ते वास्तव्य करते त्या घटक राज्याचे त्या व्यक्तीस नागरिकत्व मिळते. अशा पद्धतीने अमेरिकन संघराज्यात असणाऱ्या नागरिकांना किंवा अमेरिकेत वास्तव्य करणाऱ्या नागरिकांना संपूर्ण अमेरिकेचं आणि ज्या घटक राज्यात वास्तव्य करते त्या घटक राज्याचं असं दुहेरी नागरिकत्व प्राप्त झालेलं दिसून येतं. यानंतर अमेरिकन संघराज्याचे 12वे वैशिष्ट्य येतं ते म्हणजे अमेरिकन राज्यघटना ही एक प्रकारची तडजोड आहे. अमेरिकेचं राज्यघटना निर्माण करताना घटना परिषदेत विविध मताचे सभासद होते. एकमताने संविधानाचा किंवा राज्यघटनेचा मसुदा निर्माण करण्यासाठी त्यांना विविध स्वरूपाची तडजोड करावी लागली.
त्यापैकी काही तडजोडी पुढीलप्रमाणे. त्यातील पहिली तडजोड, मोठी राज्ये लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व असावे अशा मताची होती, तर लहान राज्ये समान प्रतिनिधित्वाचा पुरस्कार करीत होती. शेवटी या मतभेदातून तडजोड अशी करण्यात आली की सिनेट व वरिष्ठ सभागृहात समान प्रतिनिधित्व देण्यात आलं आणि प्रतिनिधी सभागृहात लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व देण्यात आले. दुसरी तडजोड अशी करण्यात आली की गुलामांना प्रतिनिधित्व देताना त्यांची संख्या गोऱ्या लोकांच्या संख्येच्या 3/5 आहे अशी ठरले. तिसरी तडजोड अशी करण्यात आली की आंतरराष्ट्रीय व्यापारावरील नियंत्रणाबाबत झाली. काँग्रेसला व्यापारावर सर्वसामान्य नियंत्रण घालण्याचा अधिकार दिला. तसेच काँग्रेसने निर्यात कर लादू नयेत असेही ठरले. याशिवाय अनेक लहान मोठ्या तडजोडी, उदाहरणार्थ प्रतिनिधी सभागृहाचा कार्यकाल 1 वर्षाचा ठेवावा किंवा 3 वर्षाचा ठेवावा याबाबत तडजोड होऊन तो 2 वर्षाचा निश्चित करण्यात आला. तसेच राष्ट्राध्यक्षाच्या कार्यकालाबाबतीत सुद्धा तडजोड होऊन 4 वर्षाचा कार्यकाल निश्चित करण्यात आला. अशा रीतीने अमेरिकेचं संविधान किंवा अमेरिकेचं राज्यघटना हे एक प्रकारचं विशिष्ट 13 राज्यांच्या तडजोडीतून निर्माण झालेलं एक संविधान आहे असं आपणास म्हणता येतं. यानंतर पुढचं वैशिष्ट्य तर ते म्हणजे घटनात्मक मर्यादेचे तत्व. अमेरिकन घटनाकारांनी अमेरिकेच्या राज्यघटनेत घटनात्मक मर्यादेचे तत्व स्वीकारले दिसून येते. घटनेने सत्ता विभाजन, नियंत्रण व संतुलन या पद्धतीचा तत्वांचा स्वीकार केलेला आहे. व्यक्ती स्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी आणि शासनाच्या निरंकुश अमर्यादित सत्तेवर नियंत्रण ठेवण्यासाठी घटनाकारांनी संघराज्य व घटकराज्य सरकार अशा यांच्यावर काही मर्यादा घातलेल्या आहेत. शासनाचे व्यक्ती स्वातंत्र्यावर आक्रमण होऊ नये म्हणून काही प्रतिबंध घातलेले आहेत. उदाहरणार्थ सन्माननीय पदव्या देणे, घटक राज्यांना परराष्ट्रांशी तह करार करता येणार नाहीत अशा प्रकारची, गुलामगिरीला कायदेशीर मान्यता देणे, विनामोबदला खाजगी मालमत्ता काढून घेणे इत्यादी गोष्टी करण्यास बंदी घालण्यात आलेली आहे. असे अधिकार शासनाला दिलेले नाहीत. संघ सरकार व राज्य सरकार यांच्यावर बंधने लादण्याच्या विषयीची तरतूद पहिल्या 10 घटना दुरुस्तीत केलेली आहे. अमेरिकन नागरिकांना जे मूलभूत अधिकार दिलेले आहेत त्यावर आक्रमण करता येणार नाही. जर असे आक्रमण झाले असेल तर न्यायालयात दाद मागण्याचा व्यक्तीला अधिकार दिलेला आहे. अशा प्रकारच्या विविध मर्यादा राज्यघटनेद्वारे घालण्यात आलेल्या आहेत. त्यामुळं घटनात्मक मर्यादा केंद्र सरकार आणि घटक राज्य सरकार यांच्यावरती असलेले आपल्याला दिसून येतात. 14वं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे धर्मनिरपेक्ष राज्य. अमेरिकेच्या राज्यघटनेने कोणत्याही धर्माला राष्ट्रधर्म म्हणून मान्यता दिलेली नाही अथवा कोणत्याही धर्माला घटनात्मक धर्म म्हणून किंवा राष्ट्रधर्म म्हणून महत्त्व दिलेले नाही. अमेरिकेत भारताप्रमाणेच विविध धर्माचे लोक वास्तव्य करतात. सर्व धर्मांना समान म्हणून प्रत्येक व्यक्तीला त्याचे धार्मिक स्वातंत्र्य उपभोगता येईल. धर्म हा घटक विचारात घेऊन सरकार कोणत्याही प्रकारचे भेदभाव करणार नाही. तसेच सरकार एखाद्या धर्मावर बंदीही घालू शकणार नाही. भारताप्रमाणेच अमेरिका हे एक धर्मनिरपेक्ष स्वरूपाचं राष्ट्र राहील अशा प्रकारची तरतूद राज्यघटनेने केलेली आहे.
इंग्लिश, फ्रेंच, जर्मनी, इटालियन, पोलिश, ज्यू, निग्रो अशा विविध प्रकारचे 28 कोटी लोक अमेरिकेत एकत्रित राहतात. त्यांना आपापल्या धार्मिक स्वातंत्र्याचा उपभोग घेण्याचा अधिकार दिलेला आहे. म्हणजे अमेरिका हे एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे हे या वैशिष्ट्यावरून स्पष्ट होत असतं. त्याचबरोबर अमेरिकन राज्यघटनेचे एक वैशिष्ट्य म्हणून 15 वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल की अमेरिका ही लोकशाही गणराज्य शासन पद्धती आहे. अमेरिकन राज्यघटनेने लोकशाही गणराज्य शासन पद्धतीचा स्वीकार केलेला आहे. अमेरिकेतील सर्व राजकीय पदे लोकनिर्वाचित असून अनुवंशिकतेच्या तत्वानुसार कोणतीही व्यक्ती राजकीय पदावरती येऊ शकत नाही. अमेरिकेचे सर्वोच्च शासक म्हणून राष्ट्राध्यक्ष हा 4 वर्षासाठी जनतेकडून निवडला जातो. तसेच अमेरिकन संघराज्यातील घटक राज्यामध्ये त्या ठिकाणी गणराज्य शासन पद्धतीचा स्वीकार केलेला आहे. या गणराज्य शासन पद्धतीच्या रक्षणाची जबाबदारी केंद्र सरकारवरती सोपवलेली आहे. विशिष्ट कालावधीनंतर होणाऱ्या निवडणुकीसाठी प्रौढ मतदान पद्धतीचा स्वीकार करून अमेरिकेतील प्रौढ स्त्री पुरुष नागरिकांना मतदानाचा अधिकार दिलेला आहे. प्रौढ मताधिकाराद्वारे त्या मूलभूत हक्काचा राज्यघटनेत समावेश करून स्वतंत्र न्यायालय, सत्तेची विभागणी ही लोकशाही शासन पद्धतीची वैशिष्ट्ये अमेरिकन शासन पद्धतीमध्ये किंवा व्यवस्थेने स्वीकारलेली आहेत. कोणतंही राजकीय पद कोणत्याही घराण्यासाठी किंवा कोणत्याही व्यक्तीसाठी आरक्षित न ठेवता अमेरिकेतील सर्व राजकीय पदे निवडणुकीच्या माध्यमाने भरली जातात आणि त्यामुळे अमेरिका हे लोकशाही गणराज्य असलेले राज्य देश असून ते एक अमेरिकन राज्यघटनेचं वैशिष्ट्य मानलं जातं. याशिवाय अमेरिकन राज्यघटनेचं एक वैशिष्ट्य म्हणून अमेरिकेच्या राज्यघटनेद्वारे अमेरिकेत द्विग्रही कायदेमंडळाची तरतूद स्वीकारली आहे. त्यामुळं द्विग्रही कायदेमंडळ हे अमेरिकन राज्यघटनेचे एक वैशिष्ट्य मानलं जातं. अमेरिकेच्या कायदेमंडळास काँग्रेस असं म्हणतात. अर्थात वेगवेगळ्या देशामधील कायदेमंडळास वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं. जसं आपल्या भारताच्या कायदेमंडळास संसद असं म्हटलं जातं. इंग्लंडच्या कायदेमंडळास पार्लमेंट असं म्हटलं जातं. त्याचप्रमाणे अमेरिकन कायदेमंडळास काँग्रेस असं म्हटलं जातं. अमेरिकेची ही काँग्रेस किंवा कायदेमंडळ द्विग्रही आहे. काँग्रेसचे प्रथम व कनिष्ठ सभागृह म्हणून प्रतिनिधी सभागृहाचा उल्लेख केला जातो, तर वरिष्ठ व द्वितीय सभागृह म्हणून सिनेट सभागृह आहे. सिनेट सभागृहात घटक राज्याचे प्रतिनिधित्व असतात. अमेरिकन संघराज्यातील प्रत्येक घटक राज्यातून 2 प्रतिनिधी सिनेट सभागृहावरती पाठवले जातात. अर्थात हे तत्व स्वीकारताना घटक राज्यांची आकार, विस्तार, लोकसंख्या याचा विचार न करता सर्व घटक राज्यांना 2 प्रतिनिधी सिनेट सभागृहावरती पाठवण्याचा अधिकार दिलेला आहे. मात्र प्रतिनिधी सभागृहाच्या बाबतीत या ठिकाणी लोकसंख्या
या घटकाचा विचार केलेला दिसून येतो. या बाबतीत प्रतिनिधी सभागृहात लोकसंख्येच्या प्रमाणात जनतेचे प्रतिनिधी निवडण्याची पद्धत स्वीकारली आहे. सिनेट सभागृहामध्ये मात्र संख्यात्मक तत्वाचा अवलंब केला जातो. सिनेट सभागृहामध्ये राज्याचा लोकसंख्या आकार विस्तार विचारात न घेता सर्व राज्यातून समान 2 प्रतिनिधी पाठवले जातात. जगात सर्वात सामर्थ्यशाली वरिष्ठ सभागृह म्हणून या सिनेट सभागृहाचा उल्लेख केला जातो. यानंतर पुढचं वैशिष्ट्य ते म्हणजे अमेरिकेत व्यक्ती स्वातंत्र्याला महत्त्व. अमेरिकेमध्ये संविधानात सर्वात जास्त महत्त्व व्यक्ती स्वातंत्र्याला दिलेलं आहे. संविधान कायदा आणि व्यक्ती स्वातंत्र्य यात समतोल साधण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्यक्ती राज्यासाठी नसून राज्य व्यक्तीसाठी आहे हे व्यक्ती विकासात संबंधीचे महत्त्वाचे साधन त्या ठिकाणी सर्वात महत्त्वाचे साधन आहे. म्हणजे राज्य व्यक्तीसाठी आहे, व्यक्ती राज्यासाठी नाही, अशा प्रकारची भूमिका स्वीकारून व्यक्ती स्वातंत्र्याचे सर्वात महत्त्वाचे साधन म्हणून राज्याचा विचार केलेला आहे. संघराज्याने व राज्य सरकारने अशी परिस्थिती निर्माण केली पाहिजे की व्यक्तीचा सर्वांगीण विकास होऊ शकेल. म्हणजे व्यक्ती विकासामध्ये जे काही अडथळे समस्या निर्माण होतील ते अडथळे आणि समस्या दूर करण्याची जबाबदारी केंद्र सरकार आणि घटक राज्य सरकार यांच्यावरती टाकलेले आहे. याच दृष्टिकोनातून व्यक्ती स्वातंत्र्य सुरक्षित राहावे याच भूमिकेतून त्या ठिकाणी मॉन्टेस्क्यूने मांडलेल्या सत्ताविभाजनाच्या सिद्धांताचा स्वीकार अमेरिकेमध्ये केलेला आहे. मात्र सत्ताविभाजनाच्या तत्वामुळे एखादा विभाग सामर्थ्यशाली बनत असला तरी तो सर्वश्रेष्ठ किंवा त्या अधिकाराचा गैरवापर होऊ नये या भूमिकेतून त्या ठिकाणी नियंत्रण आणि संतुलनाचे तत्व सुद्धा स्वीकारलेले आहे. प्रातिनिधिक शासन पद्धतीचा व्यक्ती स्वातंत्र्याच्या सुरक्षिततेसाठी पुरस्कार केलेला दिसून येतो. संविधानात अध्यक्षीय शासन पद्धतीचा पुरस्कार केला असून व्यक्ती स्वातंत्र्याला प्राधान्य दिलेलं आहे. व्यक्ती स्वातंत्र्य हा संविधानाचा मुख्य गाभा मानला जातो. याच उद्देशाने संविधानाच्या उद्देशपत्रिकेत व्यक्तीच्या सर्वांगीण विकासाला विशेष महत्त्व दिल्याचे दिसून येतं. अशा प्रकारे अमेरिकन राज्यघटनेमध्ये वेगवेगळ्या तरतुदी केलेल्या दिसून येतात. या तरतुदींचा विचार करता अमेरिकन राज्यघटनेत जे काही राज्यघटना निर्माण करण्यात आली त्या राज्यघटनेची उगमस्थाने यांचा विचार केल्यास अमेरिकन काँग्रेसने मंजूर केलेले कायदे हे एक राज्यघटनेचं उगमस्थान मानलं जातं किंवा राज्यघटनेचा विकास या दृष्टिकोनातून मानला जातो. त्याचप्रमाणे राष्ट्राध्यक्षाने घेतलेले निर्णय विविध प्रकारचे निर्णय विविध राष्ट्राध्यक्षांनी त्यांच्या कालखंडामध्ये घेतलेले आहेत. त्यामुळे ही अमेरिकन राज्यघटनेचा विकास झाल्याचे आपल्याला दिसून येतं. त्यामध्ये जॉर्ज वॉशिंग्टन असेल, जॉन्सन असेल, लिंकन असेल, रूझवेल्ट असेल, जॉन्सन असेल, निक्सन असेल, केनेडी असेल, रिगन असेल, जॉर्ज बुश असेल, यासारख्या विविध राष्ट्राध्यक्षांनी त्यांच्या कालखंडामध्ये जे निर्णय घेतले आणि ते निर्णय राज्यघटनेचा आज भाग म्हणून त्या ठिकाणी मानला जातो. त्याचप्रमाणे न्यायालयाने जे निर्णय दिलेले आहेत ते निर्णयसुद्धा राज्यघटनेच्या विकासामध्ये एक भाग मानला जातो. म्हणजे राज्यघटनेच्या विकासात न्यायालयीन निर्णयांचा सुद्धा त्या ठिकाणी महत्त्वपूर्ण सहभाग होतो. कारण न्यायालय हे राज्यघटनेचा अर्थ लावण्याचे
महत्त्वपूर्ण कार्य करते. संविधानातील तरतुदी नियमांचा अर्थ लावून तिचे नवे स्वरूप प्राप्त करून देण्याचे कार्य न्यायालयाने केले आहे. त्यामुळे न्यायालयाने वेगवेगळ्या प्रकारचे जे निर्णय दिले त्या निर्णयांचा सहभाग अमेरिकेच्या राज्यघटनेमध्ये झालेला दिसून येतो. याशिवाय जरी राज्यघटना अमेरिकेची लिखित असली तरीसुद्धा अमेरिकेच्या राज्यघटनेवरती प्रभाव पडणारा घटक किंवा राज्यघटनेच्या विकासामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडणारा घटक म्हणून रूढी आणि परंपरांचा सुद्धा सहभाग केला होतो. रूढी परंपरांच्या आधारे राज्यघटनेतील काही भाग या ठिकाणी घेतलेले दिसून येतात. उदाहरणार्थ, अमेरिकेच्या अध्यक्षाचे पद 2 पेक्षा जास्त वेळा स्वीकारता येणार नाही. अमेरिकेच्या अध्यक्षाला त्याच्या कार्यात मदत करण्यासाठी सचिव मंत्रिमंडळ निर्माण करता येईल. त्याचप्रमाणे प्रतिनिधी सभागृहाचे अध्यक्ष त्याचे अधिकार सत्ता यासंबंधी राज्यघटनेत कुठेही उल्लेख नाही. ती एक प्रथाच त्या ठिकाणी असलेली दिसून येते. तसेच प्रतिनिधी सभागृहात निवडून येणारे सभासद व्यक्ती ज्या राज्यातून निवडून येतात ते त्याच राज्याचे नागरिक असावेत, हे एक प्रथा त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. तसेच काँग्रेसला कायदे निर्मितीच्या प्रक्रियेत मदत करण्यासाठी कायदेविषयक समित्या निर्माण करण्याची प्रथा निर्माण झाली दिसून येते. अमेरिकेत जी राजकीय पक्ष आहेत त्या संदर्भात सुद्धा प्रथेनुसार डेमोक्रॅटिक पक्ष आणि रिपब्लिकन पक्ष हे त्या ठिकाणी निर्माण झाले दिसून येतात. प्रथेनुसार अशा काही प्रथा परंपरा अमेरिकेच्या राज्यघटनेत असल्यामुळे अमेरिकेच्या राज्यघटनेचा त्या ठिकाणी विकासामध्ये प्रथा आणि परंपरेचं महत्त्व त्या ठिकाणी सांगता येतं. अमेरिकेच्या राज्यघटनेचा जो विकास झाला त्यामध्ये घटनादुरुस्तीद्वारे संविधानाचा विकास झालेला आहे. आजपर्यंत अमेरिकेत ज्या घटना दुरुस्ती झाल्या, अर्थात अमेरिकन राज्यघटना दुरुस्ती परिदूर स्वरूपाची आहे. ज्या विविध आज 28 घटना दुरुस्त्या अमेरिकेत झालेल्या आहेत, त्या घटना दुरुस्त्या त्या ठिकाणी 2/3 बहुमताने एकूण घटकराज्यांच्या 3/4 घटना दुरुस्तीच्या पद्धतीने जास्तीत जास्त झालेल्या दिसून येतात. घटना दुरुस्ती करत असताना घटनेद्वारे जे बदल होतात, दुरुस्ती होतात, त्यामध्ये त्या ठिकाणी त्याद्वारे काही भाग राज्यघटनेच्या मध्ये विकासाच्या दृष्टिकोनातून वाढताना दिसून येतो. अमेरिकन राज्यघटना दुरुस्ती करण्याची पद्धत ताठर स्वरूपाची असून मूलभूत अधिकार, संघराज्य, घटकराज्य यांच्यातील संबंध, राष्ट्रपती निवडणूक, दुहेरी नागरिकत्व, मतदानाचा अधिकार, करवाढी संबंधी आणि पद्धत, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, प्रतिनिधी सभागृह इत्यादींच्या कार्यकालाची निश्चिती इत्यादी संबंधी दुरुस्त्या घडवून आणलेल्या आहेत. त्यामुळे मूळ राज्यघटनेत नवीन कायद्यांचा समावेश होऊन घटना अधिक विस्तृत बनलेल्या आहे. अशा रीतीने अमेरिकन राज्यघटना ही बदलत्या परिस्थितीनुसार समाज बदलत असतो त्या बदलत्या समाजासाठी राज्यघटनेत बदल करावा लागतो. त्यामुळे काही घटना दुरुस्त्या करण्यात आलेल्या आहेत. जुने अनावश्यक असणारे कायदे बदलून त्या ठिकाणी नवीन कायद्यांची निर्मिती करण्यात आलेली आहे. अमेरिकन संविधानाच्या विकासामध्ये घटना दुरुस्तीच्या तत्वाला एक प्रकारचं महत्त्वपूर्ण स्थान असल्याचं आपल्याला दिसून येतं. अशा पद्धतीने अमेरिकन राज्यघटनावाद आणि अमेरिकन राज्यघटनेची वैशिष्ट्ये हा भाग या ठिकाणी आपण पूर्ण केलेला आहे. या ठिकाणी आपल्या या तुलनात्मक राजकारण या पेपरमधील दुसरे प्रकरण राज्यघटनावाद. या राज्यघटनावादात राज्यघटना सर्वश्रेष्ठ असून राज्यघटनेनुसारच त्या ठिकाणी कामकाज झालं पाहिजे. राज्यघटनेच्या विसंगत कामकाज होऊ नये. एक प्रकारचं अस्तित्वात असलेल्या सरकारवरती आणि नागरिकांच्यावरती राज्यघटनेचं बंधन घालण्याचे कार्य वादातून दिसून येतं. त्या राज्यघटना म्हणजे एक प्रकारचं नागरिक आणि शासन यांच्यावरती मर्यादा आहेत.
कायद्याचं राज्य प्रस्थापित करण्यासाठी राज्यघटनावाद हा घटक अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. कायदा हा सर्वश्रेष्ठ आहे आणि कायद्यानुसार जे राज्यघटनेतील तरतुदीनुसारच राज्यकारभार केला पाहिजे हे बंधन राज्यकर्त्यांच्यावरती घालण्याचं काम वादाद्वारे केलं जातं. अशा प्रकारे आपल्याला हे दुसरं प्रकरण राज्यघटनावाद, त्याचा अर्थ, व्याख्या, इंग्लंडमधील राज्यघटनावाद, इंग्लंडच्या राज्यघटनेची वैशिष्ट्ये, अमेरिकन राज्यघटनावाद आणि अमेरिकन राज्यघटनेची वैशिष्ट्ये, असा भाग या ठिकाणी आपल्याला हे दुसरं प्रकरण या ठिकाणी संपवता येतं. थँक्यू.